मित्रांनो नमस्कार. सॅटर्डे क्लब या आपल्या नव्या कार्यक्रमात आपलं स्वागत. मराठी तरुणांमधली व्यावसायिकता, प्रोफेशनलिझम, ज्याला प्रोफेशनलिझम म्हणतात, तो प्रोफेशनलिझम जागृत करण्याचा माझा हा प्रयत्न आहे. या विशेष सेगमेंटमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत. आज पहिल्याच एपिसोडमध्ये आपण सध्या ज्या उपक्रमाबद्दल तरुणांमध्ये सर्वाधिक चर्चा असते त्या स्टार्टअपबद्दल बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत. मुळात भारतातली स्टार्टअपची क्रेज वाढीला लागली ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडिया या दोन महत्त्वाकांक्षी योजनांमुळे. तर हे स्टार्टअप म्हणजे नेमकं काय असतं, नॉर्मल उद्योगधंद्यांपेक्षा ते वेगळे कसे ठरतात, ते आपण आज समजावून घेणार आहोत. बाजारपेठेची नव्यानेच निर्माण झालेली किंवा नजीकच्या काळात निर्माण होऊ शकणारी गरज ओळखून ती पुरवण्यासाठी नवीन उत्पादनं, सेवा, प्रक्रिया किंवा व्यासपीठ तयार करून त्यावर उभी केलेली संपूर्ण नवीन कंपनी म्हणजे स्टार्टअप कंपनी. अशी कंपनी सुरू करणं म्हणजे स्टार्टअप बिझनेस सुरू करणं. उत्तम कल्पना सुचणं अवघड असतं आणि त्या कल्पनेचं एका यशस्वी निर्मितीमध्ये रूपांतर करणं हे तर त्याहूनही अवघड असतं. एखादी चांगली कल्पना सुचते आणि त्या कल्पनेतून व्यवसाय सुरू होतो, तेव्हा एका स्टार्टअपचा प्रवास सुरू होतो. स्टार्टअप उद्योग हे ग्राहकांच्या नव्याने निर्माण होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी उभे केले जातात. त्यांच्या उत्पादनांचा बाजारपेठेवर प्रचंड प्रभाव पडावा अशी अपेक्षा असते. त्यामुळे ते विलक्षण वेगाने वाढावेत आणि थोड्याच कालावधीत त्यांचं एका प्रचंड यशस्वी कॉर्पोरेट कंपनीमध्ये रूपांतर व्हावं अशी सर्वसाधारण लोकांची, म्हणजे जे स्टार्टअप सुरू करतात, त्यांची इच्छा असते, नवे महत्त्वाकांक्षा असते. इथेच ते पारंपरिक उत्पादनं बनवण्याकरिता सुरू झालेल्या लघु आणि मध्यम उद्योगांपासून वेगळे ठरतात. स्टार्टअप सुरू करताना अनेक अंगांचा संपूर्ण विचार करणं गरजेचं असतं. मुळात कंपनी ज्या उत्पादन किंवा संकल्पनेवर उभी करायची आहे ते उत्पादन किंवा संकल्पना अनेक निकषांवर पडताळून घेणं आवश्यक असतं. आपण बाजारात आणू पाहत असलेलं उत्पादन सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांपेक्षा वेगळं आणि अधिक चांगलं आहे का? आपल्याला अपेक्षित असलेल्या किमतीला ग्राहक आपलं उत्पादन खरेदी करतील का? ग्राहक आपल्या उत्पादनांकडे कोणत्या कारणांमुळे आकर्षित होतील? हे सर्व स्टार्टअप सुरू करण्याआधी स्पष्टपणे समजून घ्यावं लागतं. त्यानंतर आपल्या उत्पादनासाठी अपेक्षित असलेला ग्राहक वर्ग ठरवावा लागतो. त्या ग्राहक वर्गाच्या आपल्या उत्पादनाशी संबंधित गरजा आणि अपेक्षा व्यवस्थित समजून घेणं गरजेचं असतं. आणि हे सगळं समजून घेऊन आपलं उत्पादन त्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करेल याची खात्री करूनच घ्यावी लागते आपल्याला. त्यानंतर आपल्या अपेक्षित ग्राहक वर्गापर्यंत आपलं उत्पादन पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या मनात आपलं उत्पादन वापरून पाहण्याची इच्छा निर्माण करण्यासाठी विविध योजना बनवल्या जातात. जाहिरात वगैरे, उत्पादनासाठी लागणारी साधन सामुग्री, कच्चा माल, मनुष्यबळ, वितरण आणि विक्री यासाठी येणारा खर्च, या सर्वांचा विचार करून स्टार्टअप कंपनीचा आर्थिक आराखडा तयार होतो. यामध्ये आपल्या उत्पादनावर एकूण नफ्याचं प्रमाण, गुंतवणूक आणि दैनंदिन खर्च या सर्वांचा विचार करून सुरू झालेल्या नव्या कंपनीला फायद्यामध्ये येण्यासाठी किती काळ लागेल याचा हिशोब मांडला जातो. त्यानुसार स्टार्टअपसाठी आवश्यक असलेल्या भांडवलाचा आणि त्या भांडवली रकमेचा आपल्याला अंदाज येतो. स्टार्टअप कंपनीसाठी भांडवल उभे करण्याचे अनेक मार्ग आहेत. जर स्टार्टअप कंपनीची जी कल्पना आवडली तर एखादा मोठा गुंतवणूकदार एकटाच आवश्यक ती सगळी गुंतवणूक करू शकतो. सगळं इन्व्हेस्टमेंट त्याचं असू शकतं. कित्येक वेळा स्टार्टअप कंपनी सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांचे काही नातेवाईक आणि मित्र असे मिळून त्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करतात. स्टार्टअपची संकल्पना उत्तम असेल आणि अल्पावधीत ती बाजारपेठेतून भरपूर नफा कमवू शकेल असा विश्वास जर इन्व्हेस्टर्सला वाटला तर स्टार्टअप जॉईंट व्हेंचर स्वरूपात सुरू होऊ शकतो. तशी इन्व्हेस्टमेंट मिळते. जॉईंट व्हेंचरमध्ये बहुतेक वेळेस भांडवल उभं करणाऱ्या मोठ्या कंपन्या पैसे गुंतवतात आणि मिळणाऱ्या नफ्यामध्ये स्वतःचा हिस्सा घेतात. अनेक बँकासुद्धा स्टार्टअपसाठी कर्ज देतात, पण या कंपन्यांना काही पार्श्वभूमी नसल्यामुळे बऱ्याचदा त्या कर्जाच्या अटी उद्योजकांसाठी थोड्याशा जाचक असतात. बऱ्याच वेळा एखादा मोठा उद्योग समूह एखाद्या नाविन्यपूर्ण संकल्पनेला उत्तेजन देण्यासाठी एखादी इंटरनल स्टार्टअप कंपनी सुरू करतो. त्याच कंपनीमध्ये छोटी कंपनी, उद्योग समूह त्या स्टार्टअप कंपनीमध्ये फक्त आर्थिक गुंतवणूक करतो. मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन आणि स्वतःची ध्येय धोरण ठरवण्याचं संपूर्ण अधिकार त्या स्टार्टअप कंपनीला दिले जातात. कित्येक वेळा अशा स्टार्टअप कंपन्या आणि ते जे उद्योग आहेत ते कालांतराने त्या समूहाला प्रचंड फायदा मिळवून देतात. डेटॉन समूहाची एक स्वतंत्र कंपनी म्हणून सुरू झालेली टार्गेट कॉर्पोरेशन ही आज जीवनावश्यक वस्तू विक्री करणारी वॉलमार्टच्या खालोखालची जगातली सगळ्यात
म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची म्हणा ना कंपनी बनली. बेल कॉर्पोरेशनने नव्या शास्त्रीय कल्पनांवर संशोधन करण्यासाठी बेल लॅब्स नावाची एक छोटी स्वतंत्र कंपनी सुरू केली होती. ती संशोधन क्षेत्रातली अत्यंत यशस्वी कंपनी बनली कालांतराने. नंतर मोबाईल फोन्स बनवणाऱ्या नोकिया या कंपनीने बेल लॅब ही बेल कॉर्पोरेशनकडून मोठ्या किमतीला खरेदी केली. भारताचं म्हणाल तर IT क्षेत्रामध्ये जेव्हा सुरुवात झाली तेव्हा टाटा समूहानं सुरू केलेली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS ही स्टार्टअप जी कंपनी आहे ती आज टाटा उद्योग समूहातली अतिशय महत्त्वाची कंपनी बनलेली आहे. अनेक तरुण आपण TCS मध्ये नोकरी करतो असं सांगताना आढळतात आपल्याला. आपण स्टार्टअपचा एवढा गवगवा करत असताना सगळेच स्टार्टअपवाले यशस्वी झालेत का हे सुद्धा आपल्याला पाहायला. आजही स्टार्टअप कंपन्या अयशस्वी होण्याचं प्रमाण प्रचंड आहे. वर्षभरात सुरू झालेल्या स्टार्टअप कंपन्यांपैकी जवळपास 90% कंपन्या काही काळातच बंद पडतात. बऱ्याच वेळा स्टार्टअप कंपनीचं उत्पादन ग्राहकांना फारसं आकर्षित करू शकत नाही. कधी एखादी मोठी कंपनी तेच उत्पादन कमी किमतीत बाजारात आणतं आणि स्टार्टअप कंपनी त्या स्पर्धेला तोंड देऊ शकत नाही. कधी स्टार्टअप कंपनी व्यवसाय सुरू करण्या इतकी गुंतवणूक करू शकते, पण तो व्यवसाय चालू ठेवण्यासाठी किंवा तो रन करण्यासाठी आपले दैनंदिन खर्च भागवण्यासाठी जे काही भांडवल लागतं तेवढं पुरेसं भांडवल उभं करू शकत नाही. नवीन उद्योजकांना स्टार्टअप कंपन्या सुरू करण्याकरता उत्तेजन देण्यासाठी भारत सरकारने काही योजना बनवलेल्या आहेत. या योजनांअंतर्गत कंपनी सुरू करण्यासाठी मार्गदर्शनही मिळतं. सहज उपलब्ध होणारं कमी व्याजदराचं कर्ज तेही मिळतं किंवा नवीन उत्पादन मिळवण्यासाठी एखाद्या संशोधन संस्थेशी तुमचं ॲफिलेशन होतं, संलग्नता होते. तर ह्या सगळ्या सुविधा भारत सरकार प्रोव्हाइड करतं. गेल्या काही वर्षात भारतात जवळपास 4,000 स्टार्टअप कंपन्या सुरू झाल्या. त्यामध्ये विविध गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनी सुमारे 4,80,000 कोटी रुपये एवढं प्रचंड भांडवल गुंतवलेलं आहे. ऑनलाईन इन्शुरन्स सेवा पोहोचवणारी पॉलिसी बाजार, केवळ एका फोनवर सर्व उत्पादनांची आणि सेवांची हवी असलेली माहिती देणारी जस्ट डायल, आवश्यक ते सर्व किराणा सामान घरपोच देणारी बिग बास्केट, आवश्यक ती वैद्यकीय सेवा आपल्याला घरपोच देणारी प्रॅक्टो, या सर्व भारतीय स्टार्टअप कंपन्यांनी अल्पावधीत नेत्रदीपक यश मिळवलेलं आहे. स्टार्टअप कंपनी सुरू करून ती यशस्वी करण्यासाठी आपल्या उत्पादनांचं किंवा आपण पुरवणाऱ्या सेवेचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्याची तयारी, आपल्या अपेक्षित ग्राहक वर्गाच्या नेमक्या गरजा आणि क्षमता यांचं अचूक ज्ञान आणि गुंतवणूकदारांचा विश्वास हे घटक अतिशय आवश्यक असतात. पण त्याहीपेक्षा यशस्वी होण्याची प्रखर इच्छाशक्ती, चिकाटी, बिकट परिस्थिती शांतपणे हाताळण्याचं कौशल्य हे गुणही अनिवार्य असतात ज्याला स्टार्टअप कंपनी सुरू करायची. एकंदरच स्टार्टअप या संकल्पनेची तोंड ओळख या भागात झालेली असेल असं मी गृहीत धरतो. आणि या पुढच्या भागांमध्ये आपण उद्योगाची, या स्टार्टअपसारख्या उद्योगांची विविध अंग आणि त्या सर्व अंगांमध्ये यशस्वी होण्यासाठी लागणारी कौशल्य आणि मानसिकता यांच्याविषयी चर्चा करणार आहोत. पण आजच्या भागाबद्दल काही शंका किंवा प्रश्न असल्यास, विशेष म्हणजे माझ्याकडून एखादा आस्पेक्ट सुटलाही असेल स्टार्टअपमधला, बरेच जण अनुभवी असतील, तुमच्याकडे अतिरिक्त पण महत्त्वाचं असं काही सांगण्यासारखं असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.